नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आर-टी-एम नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी हा टॉपिक. आजच्या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहोत टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन्स. रिसर्चचे टाइप्स कोणते आहेत ते आपल्याला माहिती आहे. पण रिसर्च डिझाईन्सचे कुठले टाइप आहेत ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तसेच आर-एम-टी नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी एक खास गोष्ट आमच्याकडे आहे ती म्हणजे टेस्ट सिरीज. आपण बघितलं आहे की एक्झाम पॅटर्न कसा आहे. ए आणि बी सेक्शन त्याच्यामध्ये असणार आहे. बी सेक्शन जो असणार आहे तो तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असणार आहे आणि ए सेक्शन जो आहे त्यामध्ये जनरल ऍप्टिट्यूड आणि रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिक वरती 50 क्वेश्चन असणार आहे. त्यापैकी 40 क्वेश्चन हे रिसर्च मेथॉडॉलॉजीवर असणार आहेत. त्या एक्झाम पॅटर्न प्रमाणेच ही टेस्ट सिरीज प्लॅन केलेली आहे किंवा तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण 5 टेस्ट जे आहेत ते तुम्हाला जनरल ऍप्टिट्यूड वर मिळणार आहेत आणि फुल सिलेबस टेस्ट ऑन रिसर्च मेथॉडॉलॉजी अशा 10 टेस्ट तुम्हाला त्या मिळणार आहेत. टोटल 15 टेस्ट या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. प्रत्येक टेस्ट मध्ये 40 क्वेश्चन असणार आहेत. नोट्स दिल्या जाणार आहेत तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये फुल सिलेबसच्या, ज्या तुम्हाला उपयोगी येणार आहेत या एक्झामच्या वेळेस. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या नागपूर युनिव्हर्सिटी तुम्ही तयार व्हाल आणि येणाऱ्या मे मध्ये ही एक्झाम आहे आणि या एक्झाम मध्ये तुम्ही यश मिळवाल यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला हेल्प करणार आहे. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. रिसर्चचा प्रकार तर माहिती आहेत आपल्याला, त्याच्यानंतर रिसर्च डिझाईनचे काय प्रकार आहेत ते बघूयात आपण. टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन संशोधनाचे प्रकार आपण बघूया. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन्स. दे मे बी ब्रॉडली कॅटेगराइज्ड ॲज. वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन डिझाईन्स आहेत, त्यांचे मोठ्या प्रमाणात वर्गीकरण केले जाऊ शकते. खाली जे प्रकार दिलेले आहेत त्या प्रकारामध्ये त्यांचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे. तर ते असे आहेत: एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन म्हणजे अन्वेषण संशोधन डिझाईन, डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक, डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन म्हणजे डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन जे मराठी आपण म्हणतो, हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च डिझाईन. सेम. तर आपण याला एक एक करून समजून घेऊया की काय आहे प्रत्येक रिसर्च डिझाईनमध्ये. पहिला प्रकार असणार आहे एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन म्हणजे अन्वेषण संशोधन डिझाईन. त्याच्यात काही पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सद्वारे आपण हे समजून घेऊया कसं आहे. द एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन इज नोन ॲज फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च डिझाईन म्हणजे अन्वेषण संशोधन हे सूत्रबद्ध संशोधन डिझाईन म्हणून देखील ओळखलं जातं. सूत्रबद्ध म्हणजे फॉर्म्युलेटिव्ह म्हणजेच सूत्रबद्ध डिझाईन म्हणून देखील ओळखलं जातं. An exploratory design is conducted about a research problem when there are few or no earlier studies for refers to. म्हणजे पूर्वी संशोधनाच्या समस्येविषयी संशोधनात्मक रचना आयोजित केली जाते जेव्हा त्या संदर्भात अभ्यास करण्यापूर्वी किंवा थोडे काही किंवा अभ्यास नसतात. म्हणजे यावर जेव्हा पूर्वी काही लिहिलेलं नसेल किंवा अभ्यास नसेल त्या विषयावर जर रिसर्च होणार असेल तर तो या प्रकारच्या रिसर्च डिझाईनमध्ये संशोधन मानलं जातं. The main objective of using such a research design is formulate a research problem for in-depth or more precise investigation, for developing a working hypothesis from operational aspect. म्हणजे ज्यावर संशोधन झालेलं नाही आहे किंवा फार थोडी माहिती आहे असेच रिसर्चचे प्रॉब्लेम जे आहेत ते या प्रकारच्या रिसर्च डिझाईनमध्ये आपण करतो. तर ह्या प्रकारमध्ये का करतो तर याच्यामध्ये आपल्याला डेप्थमध्ये माहिती मिळावी, ऑब्जेक्टिव्स काय आहेत ते यामध्ये वापरून आपण रिसर्च डिझाईन बनवतो. जे असं संशोधन डिझाईन उपयोग करण्याचे मुख्य उद्दिष्ट सखोल किंवा अधिक तपासणी किंवा कार्यशील पहिल्यापासून कार्यरत गृहीतक विकसित करणे हे सोच समस्या तयार करण्याचं कारण आहे किंवा याच्यामध्ये रिसर्च तयार करण्याचं रिझन आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे खोल माहिती मिळण्यासाठी किंवा त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावं यासाठी हा रिसर्च याच्यामध्ये मांडला जातो किंवा कमी माहिती असलेले रिसर्च याच्यामध्ये घेतले जातात. The major purpose of such studies is discovery of ideas and insight. म्हणजे या अभ्यासाचा प्रमुख हेतू म्हणजे कल्पनांची अंतर्दृष्टी आणि शोध. बरोबर आहे. ज्या गोष्टींना आपण माहीत नाही आहे त्या गोष्टी पुढे आणण्यासाठी त्याच्यावर अंतर्दृष्टी टाकण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्यासाठी या प्रकारचा रिसर्च आपण या प्रकारच्या डिझाईनमध्ये करतो. पुढचा प्रकार बघूया. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन म्हणजे वर्णनात्मक संशोधन डिझाईन. आउटकम्स ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन्स आर द इनपुट ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन which facilitate to check the scenario of variables manifested from exploratory study within the existing population. म्हणजे अन्वेषणात्मक संशोधन डिझाईनचे निष्कर्ष म्हणजे वर्णनात्मक संशोधन डिझाईनची माहिती आहे. बरोबर. ज्याच्यावर माहिती नाही आहे
त्याच्यावर संशोधन कशामध्ये होतं, तर अन्वेषण संशोधन डिझाईनमध्ये. आणि त्याचे जे काही निष्कर्ष होतील त्याचा डेटा हा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचा डेटा असतो असं आपण म्हणू शकतो. जी विद्यमान लोकसंख्येच्या अन्वेषण अभ्यासाद्वारे प्रकट झालेल्या परिवर्तनाच्या परिदृश्याची तपासणी करणे सुलभ करते. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये काय होतं, तर लोकसंख्येचा अभ्यास करण्याचं जे काय आहे ते आपल्याला सोपं होतं या डिझाईनमुळे. अन्वेषण संशोधनमध्ये ती गोळा होते, त्याच्यावर संशोधन होतं आणि ती या रिसर्च डिझाईनमध्ये वापरणं सोपं जातं. आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन इज कन्सर्न विथ द डिस्क्रायबिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप. वर्णनात्मक संशोधन डिझाईनचा संबंध एखाद्या विशिष्ट व्यक्तीची किंवा गटांच्या वैशिष्ट्यांसह आहे. बरोबर, एखादा म्हणजे वर्णनात्मक संशोधन रिसर्च जे आहे ते एखाद्या ग्रुपशी किंवा विशिष्ट लोकसंख्येशी म्हणतो आपण, किंवा एखादा लोकसंख्येमध्ये पण कुठल्या लोकसंख्या, भात खाणारी लोकसंख्या किंवा कापूस पिकवणारी लोकसंख्या, अशा वेगवेगळ्या गटाचा विशिष्ट व्यक्तीचा किंवा गटाचा अभ्यास डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनमध्ये आपण करतो. त्यानंतरचा पॉईंट आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आन्सर द क्वेश्चन व्हॉट इट इज अबाउट अँड इट डज नॉट प्रोब इन टू द रिझन बिहाइंड द पॉप्युलेशन सिनारिओ टूवर्ड्स डिफाईन्ड व्हेरिएबल्स. म्हणजे वर्णनात्मक संशोधन डिझाईन या प्रश्नाचं उत्तर देते की हे कशाबद्दल आहे किंवा कशासाठी आहे, आणि हे परिभाषित व्हेरिएबल्सच्या लोकसंख्येच्या कारणामागील कारणांची चौकशी करत नाही. जे लोकसंख्येचे व्हेरिएबल आहेत त्याच्यामागे काय रिझन्स आहेत याचा अभ्यास नाही करत किंवा चौकशी नाही करत असं आपण या डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये म्हणू शकतो. इट हॅज रिसोर्सेस कन्स्ट्रेंट स्पेशली टाईम अँड मनी. याला जास्त पैसे किंवा वेळ घालवायची गरज नसते, कारण आपल्याला याचा डेटा उपलब्ध असतो जो की अन्वेषण संशोधनमधून आलेला असतो असं आपण म्हणू शकतो, किंवा ऑलरेडी कोणीतरी संशोधन करून ठेवलेलं असतो त्याच्यावरती आपण अभ्यास करत असतो या प्रकारच्या डिझाईनमध्ये. म्हणून हा कमी विशेषतः वेळ आणि पैशावर स्रोत प्रतिबंध आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रकार बघूया, डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन. तर काय आहे बघूया. व्हेरिएबल्स वेल डिफाईन्ड इन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आर टेकन टू फाइंड आउट इट्स इंटर रिलेशन, डिपेंडेबिलिटी अँड द लाईक. वर्णनात्मक संशोधन डिझाईनमध्ये वर्णन केलेले व्हेरिएबल्स त्याच्या अंतरसंबंध, विश्वसनीयता आणि यासारखे शोधण्यासाठी घेतले जातात. म्हणजे व्हेरिएबल्स जे काय आहे या डिझाईनमध्ये, डायग्नोसिस रिसर्चमध्ये वर्णनात्मक संशोधनमध्ये डिझाईन जे असतात त्यातला व्हेरिएबल्स घेतात या डिझाईनमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला विश्वसनीयता आणि शोध जे काही घ्यायचे ते या प्रकारच्या रिसर्चमध्ये घेतले जातात. म्हणजे जो काही डेटा वर्णनात्मकमध्ये आहे तो किती व्हॅलिड आहे वगैरे आहे ते या प्रकारच्या रिसर्चमधून आपण बघू शकतो. द डिझाईन यूज टू सीक सम सॉर्ट ऑफ सोल्युशन्स टू प्रॉब्लेम ऑब्झर्व्ड अँड अंडरस्टडी. म्हणजे डिझाईनमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या आणि अभ्यासाखाली असलेल्या समस्येचे निराकरण करण्याचा एक प्रकारचा शोध घेतला जात असतो. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की उपाय शोधण्यासाठी या प्रकारचा रिसर्च केला जातो. डायग्नोसिस करणं म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो, डायग्नोसिस करतो, कारण त्याला त्याच्यावरती मेडिसिन्स द्यायचे असतात. तसंच समस्येचा जो डायग्नोसिस या रिसर्चमध्ये होतो तो कशासाठी होतो, तो मूळ उपाय शोधण्यासाठी केला जातो. इट पर्पजफुली इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स टू फाइंड आउट द एक्सटेंट्स ऑफ डिफरन्स व्हेरिएबल्स ऑर कॉन्ट्रीब्युटिंग टू द एक्झिस्टिंग प्रॉब्लेम अँड द लाईक. म्हणजे अस्तित्वात असलेल्या समस्येस आणि त्यासारख्या भिन्नतेसाठी किती भिन्न योगदान देत आहे हे जाणून घेण्यासाठी हेतुपूर्वक व्हेरिएबल्समध्ये संबंध प्रस्थापित करतात. व्हेरिएबल्समध्ये संबंध प्रस्थापित करतात कशासाठी, तर त्यातल्या असणाऱ्या समस्येचा किती वेगवेगळ्या समस्या आहेत किंवा त्याचं योगदान किती भिन्न आहे हे कळण्यासाठी ह्या व्हेरिएबल्सला जाणूनपूर्वक हेतुपूर्वक संबंध प्रस्थापित करतात या डायग्नोस्टिक रिसर्चच्या डिझाईनमध्ये. पुढचा प्रक्रिया आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन म्हणजे प्रायोगिक संशोधन डिझाईन. याच्यामध्ये काय येईल, द एक्सपेरिमेंटेशन आर अ बेस इन फिजिकल सायन्स लाईक केमिस्ट्री, फिजिक्स, बॉटनी अँड द लाईक. इन सोशल सायन्सेस स्पेशली experimentations are now widely used to find out behavior of human being. जे रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि यासारख्या भौतिकशास्त्रामध्ये प्रयोग हा एक आधार आहे. सामाजिक शास्त्रामध्ये विशेषतः प्रयोग आता मानवाचे वर्तन शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. जे ज्याला आपण म्हणतो की मानसशास्त्र जे आहे, अशा प्रकारचं माणसाचं वर्तन शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात एक्सपेरिमेंट वापरले जातात. इन मॅनेजमेंट ह्युमन बीइंग आर कन्सिडर्ड ॲज अ कस्टमर, consumer, employee, middleman and the like. Studying behavior of such human being under different circumstances is a use of decisions. एक्सपेरिमेंट जेव्हा करायचं जास्तीत जास्त आता मानवावर होतं असं पण म्हणू शकतो, पण ह्या काही आपल्याला शाखा दाखवल्यात त्यामध्ये देखील एक्सपेरिमेंटवरतीच रिसर्च होतो.
अजून एक पॉईंट त्यांनी असं सांगितलं की व्यवस्थापनात मानवांच्या ग्राहक, कर्मचारी, बचोली आणि इतर मानले जातात. म्हणजे हे लोक आहेत की प्रत्येक मानव यापैकी काहीतरी असतोच. वेगवेगळ्या परिस्थितीत अशा माणसाच्या वागण्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेताना उपयोग होतो. हां, या रिसर्चचा उपयोग केव्हा होतो? जेव्हा माणसाला त्याच्या वागण्याबद्दल अभ्यास करताना किंवा निर्णय घेताना अभ्यास करायचा असेल, तेव्हा या प्रकारच्या एक्सपिरियन्सवरून घेतो. आपणच असं करतो की अरे नको, असं केलं होतं आपण लास्ट टाईम, तेव्हा मला असा अनुभव आला होता, मग मी असं नाही करणार. यावेळेस आपण काय करतो, तर एक्सपेरिमेंटल डिझाईन इथे उपयोगात येते किंवा एक्सपेरिमेंटल संशोधन अशा प्रकारच्या गोष्टीला आपण म्हणू शकतो. म्हणजे ते मोठ्या लेवलला आहे, हे छोट्या लेवलवरती असं आपण कन्सिडर करू शकतो.